युअर बुक पेज नंबर 21 पुस्तक तुमच्या शेजारी ठेवत जा, जेणेकरून तुम्हाला काही अडचण येणार नाही. तो क्वेश्चन व्यवस्थित तुम्हाला पाहता येईल. फर्स्ट क्वेश्चन काय दिलाय, फिगर दिली, जी फिगर मी ऑलरेडी बोर्डवरती काढून ठेवलेली आहे. इन फिगर अँगल ए बी सी बाहेर काही न लक्ष द्यायचं, प्रत्येकाला समजेल याची जबाबदारी माझी. एकही जण असं नसेल की त्याला समजणार नाही. ओके, सगळा प्रॅक्टिस सेट आपण काल ज्या टेस्ट शिकलो होतो आपण ए टेस्ट एस आणि एस या टेस्ट वरती अवलंबून आहे. इन फिगर अँगल ए बी सी इज 75 डिग्री आणि अँगल ईडीसी इज 75 डिग्री. दोन अँगल दिलेत आपल्याला 75 डिग्री. विचारले काय, स्टेट विच टू ट्रायंगल्स आर सिमिलर. यामध्ये कोणते दोन ट्रायंगल सिमिलर आहेत. दोनच ट्रायंगल दिसत आहेत आपल्याला, ट्रायंगल ए बी सी आणि ट्रायंगल ईडीसी, म्हणजे हे आपल्याला सिमिलर दाखवायचे. अँड बाय विच टेस्ट, काल शिकवलेल्या टेस्ट पैकी कोणत्या टेस्टने. ऑल्सो राइट द सिमिलॅरिटी ऑफ दिस टू ट्रायंगल्स बाय द प्रॉपर 1-to-1 करस्पॉन्डन्सच्या आधारे त्याची सिमिलॅरिटी लिहायची. देन हाऊ टू सॉल्व दिस एक्झाम्पल. इन दिस एक्झाम्पल अँगल ए बी सी इज इक्वल टू 75 डिग्री अँड ईडीसी इज द 75 डिग्री. पहा, एक अँगल तर सिमिलर मिळाला. दोन ट्रायंगल आपल्याला सिमिलर दाखवण्यासाठी नेसेसरी कंडिशन इज दॅट टू अँगल्स आर सिमिलर. कमीत कमी दोन अँगल आपल्याला सिमिलर पाहिजेत, ही आपली सफिशियंट कंडिशन आहे. पहा, दोन अँगल पाहिजेत, बी अँगल आहे डी अँगल आहे, कॉन्फिगरेट दाखवू शकतो. पहा, आणखी ऑब्झर्व करा. आता पहा, सगळ्यात महत्त्वाचं काय असतंय पहा, हा जो सगळा प्रॅक्टिस सेट शिकवणार आहे त्याच्यामध्ये महत्त्वाची गोष्ट तुम्हाला व्हिज्युअलाइज करता आलं पाहिजे. म्हणजे काय, इमॅजिन करता आलं पाहिजे. इमॅजिनेशन पॉवर तुमची मला चांगली नजर आज अपेक्षित आहे. तुमच्या चांगल्या नजरेनेच हे ट्रायंगल्स तुम्ही सिमिलर दाखवू शकता. तुम्हाला स्वतः इमॅजिन करता आले पाहिजे ट्रायंगल. आजच्या पूर्ण प्रॅक्टिस सेट मध्ये तुमची इमॅजिनेशन पॉवर चांगली पाहिजे. आता पहा, ट्रायंगल ए बी सी आणि ईडीसी मध्ये अँगल ए बी सी इज 75 डिग्री, अँगल ईडीसी इज 75 डिग्री. When we observe that figure, that time angle C is the common angle. Angle C दोन्ही पण ट्रायंगल मध्ये EDC मध्ये सुद्धा आहे आणि ABC मध्ये सुद्धा अँगल C आहे. म्हणजे अँगल ECD इथला अँगल हा कॉमन आहे, म्हणजे तो दोन्ही ट्रायंगल सारखा असेल. ECD आणि ACB हे दोन अँगल कॉन्ग्रुएंट दाखवता येतील. बस दोन अँगल मिळाले, आपण ते दाखवू शकतो ते टेस्ट नुसार हे दोन ट्रायंगल सिमिलर आहेत. लिहायचं कसं पहा, सोल्युशन करूया आपण. गिव्हन इन्फॉर्मेशन लिहू, अँगल ए बी सी इज इक्वल टू 75 डिग्री, अँगल ईडीसी इज इक्वल टू 75 डिग्री. जे दोन आपण ट्रायंगल घेणार आहे ते ट्रायंगलची नाव लिहू. इन ट्रायंगल ए बी सी अँड ट्रायंगल ABC and triangle EDC दोन अँगल कॉन्ग्रुएंट दाखवायचे. पहा, अँगल ABC कॉन्ग्रुएंट अँगल EDC याला कारण द्यायचं. पहा, प्रत्येकाचं कारण महत्वाचं आहे. ईच ऑफ मेजर 75 डिग्री किंवा सेम मेजरला ईच ऑफ मेजर 75 डिग्री. ओके, एक अँगल दाखवला. त्याच्यानंतर कशा पद्धतीने व्हिज्युअलाइज करता आलं पाहिजे तुम्हाला सांगतो मी. हा एक एबीसी ट्रायंगल आहे. तुम्ही इथं शेजारी सेम टू सेम एबीसी सारखं ट्रायंगल काढून घ्यायचा, कारण दोन सिमिलर आहेत. आपल्याला अगोदरच माहिती सिमिलर आहेत, फक्त आपल्याला ते प्रूव्ह करायचंय. आता एबीसी सारखा दुसरा एक ट्रायंगल काढून घेतला, हा सी च्या जागेवर सी लिहायचा. तुम्हाला इमॅजिन कसं करता आलं पाहिजे त्यासाठी तुम्हाला सांगतोय. हा इथं बी अँगल 75 इथं डी 75 आहे, म्हणून इथं मी डी लिहिला आणि इथं 75 लिहू आपण. ओके, त्याच्यानंतर उरला कोणता ईडीसी मध्ये, व्हर्टेक्स ई उरला. अशा पद्धतीने तुम्हाला इमॅजिन करता आलं पाहिजे. पहा, ईडीसी हा अशा स्वरूपात इथं असा ईडीसी आहे, पण ओरिजिनल तुम्हाला एबीसी सारखा काढायचा आहे, कारण तो सिमिलर आहे आणि त्याच्यासारखे नावं तुम्हाला देता आले पाहिजे. हा सी ला सी जागेवाला, डी ला डी आणि राहिलेला ई. आता पहा, सी अँगल आपल्याला कॉमन अँगल आहे, तो सिमिलर आहे. मी सांगतोय तुम्हाला कशा पद्धतीने. पहा, इन ट्रायंगल एबीसी ईडीसी दाखवला आपण. आता अँगल एसीबी, अँगल एसीबी कॉन्ग्रुएंट अँगल. बऱ्याच जणांना याची गरज सुद्धा पडणार नाही, याच्यावरूनच ते सांगू शकतात. एसीबी कॉन्ग्रुएंट काय येईल एसीबी ला. पहा, ईसीडी लक्षात आलं का, कोणता येईल ईसीडी. मग हे जर काही ना समजलं नसेल तर इथून तुम्ही इकडून सुरुवात केली एसीबी, मग ही इमॅजिन केलेली फिगर पाहिजे आपल्याला.
ACB कोणता येईल कॉन्ग्रुएंट ECD. काहींना याची गरज पडेल, काहींना यावरून समजत असेल पहा. ACB आणि ECD हे दोन्ही ट्रायंगल मध्ये कॉमन अँगल आहे. समजण्यासाठी मी एक्स्ट्रा फिगर काढली जेणेकरून तुम्हाला ते समजलं पाहिजे. काहींना इथून समजेल पहा मला कोणता अँगल दाखवायचा आहे, सी कॉमन दाखवायचा म्हणजे सी मध्ये आला पाहिजे. सी कुठे आला पाहिजे, मध्ये आला पाहिजे. मग मध्ये आणण्यासाठी काय करता तुम्ही, सी इथं मध्ये आणा. काय झालं ACB पहा आलं ACB. इथं पण सी मध्ये आणा, मग काय झालं ECD. ECD किंवा ECD कोणत्याही पद्धतीने समजून घ्या, पण तो कॉमन अँगल हे समजून घ्या. ACB कॉन्ग्रुएंट अँगल ECD त्याला कारण द्यायचं कॉमन अँगल. कॉमन अँगल मिळाले आपल्याला, दोन अँगल मिळाले. Therefore ट्रायंगल ABC सिमिलर ट्रायंगल EDC झालं, उत्तर झालं बाय कोणती टेस्ट, बाय AA टेस्ट ऑफ सिमिलॅरिटी. अशा पद्धतीने हे एक्झाम्पल आपल्याला सोडवायचं होतं. काही केलं नाही, फक्त जी गिव्हन इन्फॉर्मेशन दिली होती त्याच्या आधारे एक अँगल लिहिला. अँगल सी होता तो कॉमन अँगल लिहिला ACB कॉन्ग्रुएंट अँगल ECD. दोन अँगल मला मिळाले, दोन अँगलच्या आधारे मी ट्रायंगल ABC सिमिलर ट्रायंगल EDC आणि कोणती टेस्ट, बाय AA टेस्ट ऑफ सिमिलॅरिटी. अशा पद्धतीने एक्झाम्पल सोडवायचं होतं. अतिशय सोपं एक्झाम्पल, समजलंय सगळ्यांना? ओके. नेक्स्ट एक्झाम्पल, यानंतर आपण नेक्स्ट एक्झाम्पल लिहूया. नेक्स्ट एक्झाम्पल काय पहा, दोन ट्रायंगल आपल्याला दिलेले आहेत आणि आर द ट्रायंगल्स इन द फिगर आर सिमिलर. ते सिमिलर आहेत का विचारलं. EPS बाय विच टेस्ट, कोणत्या टेस्टने सिमिलर आहेत. ते दोन अँगल आपण काढून घेऊया अगोदर. ट्रायंगल ओके. अशा पद्धतीने हे दोन ट्रायंगल मी काढलेले आहेत. नाव देऊ PQR. We draw the two triangles PQR and LMN. We given the sides of triangles 6, 8, 10. Okay, 3, 4 and 5. But when we write the sides, length of the sides of the triangle, we know these two triangles are similar. आपल्याला कळतंय पहा, 3 2 6 4 2 8 5 2 10 म्हणजे हे ट्रायंगल सिमिलर येणार आहे. कोणत्या टेस्टने येणार आहे हे सुद्धा तुम्हाला कळलेलं आहे. ह्याचं कसं पहा, हाऊ टू सॉल्व दिस एक्झाम्पल. क्वेश्चन आपल्याला विचारलेला आहे, आर द ट्रायंगल्स इन द फिगर आर सिमिलर. हे सिमिलर आहेत का, अँड EPS देन विच टेस्ट, विच कोणत्या टेस्टने सिमिलर आहेत. गिव्हन इन्फॉर्मेशन लिहू पहा. इन ट्रायंगल PQR, इन ट्रायंगल PQR मध्ये लेंथ दिल्या ते लिहून घेऊ आधी. PQ इज इक्वल टू 6. ओके, QR इज इक्वल टू 8. ओके, PR इज इक्वल टू 10. दे इन ट्रायंगल LMN, आता LMN च्या साइड्स लिहून घेऊ. इन ट्रायंगल LMN च्या साइड लिहू. LM is equal to 3, MN is equal to 4 and LN is equal to 5. After that we find out the ratio of the sides. त्यानंतर आपण रेशो फाइंड आउट करू. रेशो जर सेम आला तर रेशो सेम आल्यानंतर काय होतं पहा, इफ three sides of one triangle are in the same proportion of three sides of another triangle, then these two triangles are similar by yes test. Means three corresponding sides in the same proportion मध्ये पाहिजे. ज्या corresponding sides आहेत ते सेम प्रोपोर्शन मध्ये आहेत का पाहू, चेक करू आपण. then now PQ upon LM ही corresponding side आहे पहा. इथे लिहू in triangle PQR and triangle LMN. In triangle PQR and LMN, PQ upon LM is equal to काय PQ आहे 6, LM आहे 3 is equal to काय आलं 3 2 6 means 2 upon 1. This is the equation 1.
देन QR upon MN, QR upon MN is equal to QR आहे 1 upon 4, 1 upon 4, 4 to the 8 means 2 upon 1. This is the equation 2. Then PR upon LN, PR upon LN is equal to 10 upon 5 means 5 to the 10, 2 upon 1. This is the equation 3. हे सगळे 2 upon 1, 2 upon 1, 2 upon 1 मिळाले आपल्याला. फ्रॉम 1 to 3, फ्रॉम 1, 2 and 3, 1 2 3 वरून काय रेशो मिळाला? PQ upon LM is equal to QR upon MN is equal to PR upon LN. LN म्हणजे 3 corresponding sides are in the same proportion. Therefore, तिन्ही साइड आपल्याला सेम प्रोपोर्शन मध्ये मिळाल्या. Therefore, triangle PQR similar triangle LMN by SSS test of similarity. Test of similarity. काय केलं परत एकदा पहा. We find out the ratios of corresponding sides. Corresponding sides चा रेशो काढला. PQ upon LM, PQ upon LM 6 upon 3 आला, 2 upon 1. QR upon LM सुद्धा आला 2 upon 1. PR upon LM सुद्धा काय आला 2 upon 1. मग from 1 to 3, PQ upon LM is equal to QR upon MN is equal to PR upon LM. Means 3 corresponding sides are in the same proportion. Same proportion मध्ये आला. Therefore, triangle PQR similar triangle MN by LMN by SSS test of similarity. अशा पद्धतीने आपण हा क्वेश्चन सोडवलेला आहे. आफ्टर दॅट वी सॉल्व द थर्ड क्वेश्चन. यानंतर आपण थर्ड क्वेश्चन सोडवणार आहेत. बारकाईने चांगलं लक्ष द्या. तुम्हाला ज्यांना लिहून घ्यायचं ते स्क्रीनशॉट काढून घेऊ शकतात आपल्या मोबाईलचा, काय अडचण नाही. देन वी सॉल्व द थर्ड क्वेश्चन. पुढचा क्वेश्चन आपण घेणार आहे. काय दिले पहा. As shown in the figure, two poles of height 8 meter and 4 meter are perpendicular to the ground. दोन पोल आहेत, perpendicular आहेत ग्राउंडला. If the length of shadow of smaller pole due to sunlight मुळे smaller पोलची जी सावली पडलेली आहे is 6 meter, how long will be the shadow of the bigger pole at the same time? Same time ला विचारली. सेम टाइम ला सिमिलर ट्रायंगल तयार होत असतात. आपण ती फिगर अगोदर काढून घेऊ. पोल PR आणि पोल AC आहेत पहा. आणि पोल हे परपेंडिक्युलर असतात लँडशी. ओके, पोल्स आर परपेंडिक्युलर. अशोक क्लास चालू आहे रे, मी तुला फोन करतो हा. ओके, this is PQR. PR pole आहे पहा. PR is the one pole. Then ABC. This is ABC. ABC. Okay. This side is 4. This pole is 4 centimeter and 4 meter, and the shadow of this pole is 6 meter. Then bigger pole is 8 meter, and we find the shadow of the bigger pole. आपल्याला बिगर पोलची शॅडो काढायची. परत एकदा एक्झाम्पल वाचतो, बारकाईने फक्त लक्ष द्या. सगळ्यांना समजायला पाहिजे, प्रत्येकाला समजायला पाहिजे, हा माझा हेतू असतो. टू पोल्स ऑफ हाईट 8 मीटर. टू पोल्स कोणते पहा, AC and PR. हे झाले टू पोल 8 मीटर and 4 मीटर. ओके, परपेंडिक्युलर टू द ग्राउंड. हे परपेंडिक्युलर आहे, तिथं परपेंडिक्युलर आहे म्हणून तिथं 90 डिग्री झाला, तिथं 90 डिग्री झाला. ओके, आफ्टर दॅट इफ द लेंथ ऑफ शॅडो ऑफ स्मॉलर पोल ड्यू टू सनलाइट मुळे जी काही शॅडो मिळाली याची जी 6 मीटर आहे, हाऊ लॉंग विल बी द शॅडो ऑफ द बिगर पोल. बिगर पोलची म्हणजे ह्या उंच पोलची शॅडो आपल्याला काढायची. पहा काय करावं लागेल. पोल AC and पोल PR
फॉर्म्स द शॅडो QR अँड BC. पोल PR ने जी काय शॅडो तयार केली ती QR एवढी, पोल AC ने जी शॅडो तयार केली ती BC एवढी. इथपर्यंत तुमच्या लक्षात आलं. ऍट द सेम टाइम हे सनलाइट सूर्यप्रकाशामुळे जी काही शॅडो तयार झाली त्याच्यामुळे दोन ट्रायंगल तयार झाले. ते एकाच वेळी जे ट्रायंगल तयार होतात ते सिमिलर असतात, लक्षात ठेवा. एकाच वेळी तयार झाले. शॅडो ऑफ द टू पोल्स फॉर्म द सिमिलर ट्रायंगल ऍट द सेम टाइम. शॅडो ऑफ द पोल ऍट द सेम टाइम फॉर्म अ सिमिलर ट्रायंगल. एकाच वेळेस शॅडो मुळे जे त्रिकोण तयार होतात ते असतात सिमिलर, एकाच वेळी तयार होणारे. Therefore, इथे लिहू आपण आता पोल PR let pole PR and pole AC, pole PR and pole AC form shadow. PR ने कोणती शॅडो तयार केली? QR. फॉर्म्स शॅडो QR and AC ने कोणती केली? BC, शॅडो BC. पोल PR and पोल AC form shadow QR and BC respectively. त्यांनी शॅडो बनवले रिस्पेक्टिव्हली. Therefore काय झालं पाहिजे? सिमिलर ट्रायंगल तयार झाले. आता सिमिलर ट्रायंगल तयार झाले ती लिहावं लागणार आपल्याला. शॅडो ऑफ द टू पोल्स ऑफ दिस shadow of the two pole at the same time. Shadow of the two pole at the same time forms. मी तुम्हाला आता सांगितलं पहा, जे काही शॅडो तयार होतात ते एकाच टाइमला काय फॉर्म करतात? सिमिलर ट्रायंगल फॉर्म करतात. शॅडो ऑफ द टू पोल ऍट द सेम टाइम फॉर्म्स सिमिलर ट्रायंगल. सिमिलर ट्रायंगल्स हे महत्वाचं लक्षात घ्या. पोल PR अँड पोल AC फॉर्म शॅडो QR अँड BC रिस्पेक्टिव्हली. जे काही शॅडो तयार केला ते लिहिले इथं. त्यानंतर शॅडो ऑफ द टू पोल, जे काही शॅडो तयार झाली ऍट द सेम टाइम, एकाच वेळी तयार झालेली जी शॅडो असतात फॉर्म्स सिमिलर ट्रायंगल. ते सिमिलर ट्रायंगल फॉर्म करतात. Therefore काय झालं? सिमिलर ट्रायंगल फॉर्म केले म्हणजे कोणते दोन ट्रायंगल सिमिलर आले? ट्रायंगल PQR सिमिलर ट्रायंगल ABC, सिमिलर ट्रायंगल ABC. PQR आणि ABC सिमिलर झाले. सिमिलर झाल्यानंतर we know that the corresponding sides of similar triangle are in the same proportion. एकदाच दोन ट्रायंगल सिमिलर मिळाले की त्याच्या साइड कशा असतात? सेम प्रोपोर्शन मध्ये असतात. बस ज्या दिलेल्या साइड आहेत त्या सेम प्रोपोर्शन मध्ये मांडू. PR ची करस्पॉन्डिंग साइड कोणती? AC. QR ची करस्पॉन्डिंग साइड कोणती? BC. आपल्याला एक्स फाइंड आउट करायची. Therefore PR upon AC is equal to QR upon BC. QR upon BC. त्याला कारण लिहा. Corresponding sides of similar triangle are in the same proportion. Corresponding sides of similar triangles in the same proportion. Corresponding side same proportion मध्ये असतात. आपण त्याचं रिझन लिहिलं. सेम proportion. Put the value of PR is 4. Okay, 4 upon AC means 8 is equal to QR means 6 and BC, value of BC is the X. Then do the cross multiplication. त्यानंतर क्रॉस मल्टिप्लिकेशन करा. काय पहा? Therefore 4 into X is equal to 6 into 8. 6 into 8. 4 in the multiplication form, when comes into left hand side it is converted into dividation form. X is equal to 6 into 8 divided by 4. Okay, 4 1 is 1, 4 2 is 8, 6 into 2 12 means shadow of the bigger pole is equal to 12 meter. 12
मीटर. अशा पद्धतीने एक्झाम्पल सोडवायचं होतं. काय केलं मी परत एकदा सांगतो. पोल पीआर अँड पोल ईसी फॉर्म शॅडो क्यूआर अँड बीसी रिस्पेक्टिव्हली. देन शॅडो ऑफ द पोल ऍट द सेम टाइम फॉर्म सिमिलर ट्रायंगल. ते सिमिलर ट्रायंगल फॉर्म करतात. देअरफॉर ट्रायंगल पीक्यूआर सिमिलर ट्रायंगल एबीसी. एकदा ट्रायंगल सिमिलर दाखवले की साइड्स करस्पॉन्डिंग साइड्स ऑफ द सिमिलर ट्रायंगल इन द सेम प्रोपोर्शन लिहिल्या. पीआर ऑफ एसी, पीआर ची करस्पॉन्डिंग साइड एसी आणि क्यूआर ची करस्पॉन्डिंग साइड बीसी सेम प्रोपोर्शन मध्ये लिहिलं. पुट द व्हॅल्यू पुट केली. क्रॉस मल्टिप्लिकेशन करा, x ची व्हॅल्यू मिळेल. शॅडो ऑफ द बिगर पोल इज 12 मीटर. ओके, अशा पद्धतीनं हे सोडवायचं होतं. आफ्टर दॅट वी सॉल्व द नेक्स्ट क्वेश्चन नंबर 4. ज्यांना कोणाला लिहून घ्यायचं ते स्क्रीनशॉट काढून घेऊ शकतात. देन वी सॉल्व द क्वेश्चन नंबर 4. परत सुद्धा पाहण्याची संधी असते. त्या लिंक वरती टच केलं की तुम्हाला परत हाच व्हिडिओ पाहता येतो. नंतरही तुम्ही स्क्रीनशॉट काढू शकता. लिहिण्यासाठी ज्यांना लिहून घ्यायचंय किंवा ते सहज सोडू शकता. समजून घेणं महत्वाचं आहे, लिहिण्यापेक्षा समजून घेणं अत्यंत महत्वाचं आहे. पहा, त्यानंतर आपण क्वेश्चन नंबर 4 सोडवणार आहे. एक सूचना मी सगळ्यांना देतो, जे कोणी नवीन मुलं पाहत असतील त्यांनी सिमिलॅरिटीचे सगळे टॉपिक पहा. मी काय पार्ट 2 सुरू केलाय, जॉमेट्री सुरू केलाय पहिल्यापासून. जे काय मी पहिला व्हिडिओ बनवला होता रेशो ऑफ एरियाज ऑफ टू ट्रायंगल, तिथून पहा. रेशो ऑफ एरियाज ऑफ टू ट्रायंगल पहा. नंतर प्रॅक्टिस सेट 1.1 पहा. त्याच्यानंतर मी बेसिक प्रोपोर्शनॅलिटी थेरम घेतला, त्याचा कॉन्व्हर्स घेतला. त्यानंतर अँगल बायसेक्टर थेरम घेतला, त्याचा कॉन्व्हर्स घेतला. नंतर प्रॉपर्टी ऑफ 3 पॅरलल लाईन्स अँड देअर ट्रान्सव्हर्सल हा पार्ट घेतला. त्याच्यानंतर प्रॅक्टिस सेट 1.2 घेतला. काल आपण सिमिलर ट्रायंगल घेतले आणि आज आपण प्रॅक्टिस सेट 1.3 सोडवतो. ज्यांना तो भाग समजून घ्यायचा आहे, पूर्ण जॉमेट्री व्यवस्थित समजून घ्यायची, त्यांनी मागचे सगळे व्हिडिओ पाहिले पाहिजे. त्याशिवाय तो पार्ट आपल्याला समजणार नाही. आणि जर समजला नाही तर तुम्ही मला विचारू शकता. आफ्टर दॅट वी सॉल्व द नेक्स्ट क्वेश्चन नंबर 4. पुढचा क्वेश्चन सोडूया. पहा, मी अगोदर फिगर काढतो. दिस इज ट्रायंगल ABC. ओके, height of ABC. This is height of ABC. Then draw the perpendicular here. Okay. A, B, C. This is P and it is perpendicular and it is BQ and it is also perpendicular on AC. पहा फिगर काढलेली. काय इन्फॉर्मेशन दिली? इन ट्रायंगल ABC, इन ट्रायंगल ABC, AP perpendicular to BC. Okay, AP perpendicular to BC and BQ perpendicular to AC. BQ perpendicular to AC. After that, BPC and AQC are collinear. BPC and AQC are collinear. BPC are collinear. AQC are collinear. Then prove that. काय प्रूव्ह करायचंय पहा. Prove that triangle CPA. Okay, triangle CPA. Prove that triangle CPA similar triangle CQB. CPA आणि CQB हे सिमिलर प्रूव्ह करायचे. CQB पहा, एक एक्झाम्पल याच्या अगोदर मी असं प्रूव्ह केलंय. आफ्टर दॅट इफ AP इज इक्वल टू 7 पहा, AP इज इक्वल टू 7, देन BQ इज इक्वल टू 8, BQ इज इक्वल टू 8, देन BC इज इक्वल टू 12, BC इज इक्वल टू 12. फाइंड AC फाइंड आउट करायचं. अतिशय सोपं एक्झाम्पल आहे. मी तुम्हाला सोप्या पद्धतीने सॉल्व्ह करून देतो, फक्त बारकाईने तुमचं लक्ष पाहिजे. अगोदरच्या एक्झाम्पल मध्ये सुद्धा सांगितलं होतं की तुम्हाला इमॅजिन करता आली पाहिजे, फिगर इमॅजिन करता आली पाहिजे. इमॅजिन फिगर करता आल्यानंतर तुम्ही सहज ते सोडू शकता. पहा, इन ट्रायंगल ABC अँड ट्रायंगल, पहा हे दोन नावं घेतले तरी चालेल, काय अडचण नाही घेताना. इन ट्रायंगल CPA हे आपल्याला सिमिलर दाखवायचे, तेच नाव घेऊ आपण. इन ट्रायंगल CPA आणि इन ट्रायंगल CQB. ओके, CQB. आता हे दोन ट्रायंगल आपल्याला सिमिलर दाखवायचे, CPA आणि CQB.
हे दोन सिमिलर दाखवण्यासाठी आपल्याला काय कंडिशन माहिती की दोन अँगल दाखवता आले पाहिजेत, तीन अँगल दाखवता आले पाहिजेत, किंवा एस ए एस दोन साइड एक अँगल आणि एस 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 तीन साइड तरी तर दिलेल्याच नाहीत. सगळ्यात सोपं आपण दोन अँगल दाखवायचे. दोन अँगल पैकी एक अँगल आपल्याला कॉन्ग्रुएंट ऑलरेडी दिलेला आहे पहा, सीपीए आणि सीक्यूबी बोथ आर 90 डिग्री, हे दोन्ही पण 90 डिग्रीचे. त्याच्यानंतर दुसरा अँगल सी हा अँगल दोन्ही ट्रायंगल मध्ये कॉमन आहे, म्हणजे ए टेस्ट नुसार आपल्याला हे दोन ट्रायंगल सिमिलर दाखवता येतील. एकदा सिमिलर दाखवले की त्यांची करस्पॉन्डिंग साइडचा रेशो वरून आपल्याला एसी फाइंड आउट करता येईल, ती काही अवघड नाही. पण काही जणांना अँगल दाखवताना थोडीशी अडचण येते पहा, की त्यासाठी तुम्हाला सांगितलं की तुम्हाला फिगर इमॅजिन करता आली पाहिजे. आता इमॅजिन कशी करायची पहा, आपण हा जो ट्रायंगल आहे कोणता पण एक ट्रायंगल यातला इमॅजिन करून या साइडला काढता आला पाहिजे. काही जणांना ते डायरेक्ट जमतं, काही काढायची गरज पडत नाही. सीपीए बाजू, त्यानंतर सी अँगल कॉमन दाखवायचा आहे. सी अँगल कॉमन दाखवताना अँगल ए सी पी, त्यानंतर पहा ए सी पी आणि बी सी क्यू अशा पद्धतीने सेकंड अँगल तुम्हाला डायरेक्ट दाखवता येईल. काहींना हे सांगताना थोडी अडचण येते. त्यानंतर रेशो लिहिताना काही अडचण येते, सर कशाच्या खाली कशाचा रेशो लिहायचा, यासाठी इमॅजिन करता आली पाहिजे फिगर. आता इमॅजिन करताना बा कोणती फिगर तुम्हाला इमॅजिन करायची तुम्ही ठरवू शकता, काही अडचण नाही. आपल्याला कोणता आपण सीपीए जसाच्या तसा ठेवू आणि सीक्यूबी इमॅजिन करू. एक सेम अँगल काढायचा, तुम्ही सिमिलर अँगल काढून घ्यायचा. कशासारखा सिमिलर काढायचा, आपण कोणाबरोबर इमॅजिन करतो लक्षात घ्या, सीपीए बरोबर इमॅजिन करतोय, म्हणून मी सीपीए सारखा दुसरा एक सिमिलर ट्रायंगल काढला. लक्षात घ्या कसा काढतोय पहा, सीपीए मनात ठेवलाय जसाच्या तसा सीपीए, सीपीए बद्दल काही चेंज केला नाही, सीपीए सारखा दुसरा काढला. इथं सी आहे, सी लिहिला. इथं पी 90 डिग्रीचा आहे, मग 90 डिग्रीचा दुसऱ्यामध्ये कोणता आहे, क्यू, मग इथं मी क्यू लिहिला. आणि राहिलेली बाजू कोणती असेल, राहिलेला व्हर्टेक्स कोणता असेल, बी असेल. ओके, मला दुसरा ट्रायंगल मिळाला. म्हणजे सीपीए आणि सीक्यूबी मला आता इथं पाहण्याची गरज नाही राहिली, मी सीक्यूबी खाली काढलाय जसाच्या तसा. त्यानंतर पहा इन ट्रायंगल सीपीए आणि सीक्यूबी वर पाहण्याची गरज नाही, वर फक्त आता मी सीपीए पाहणार आणि सीक्यूबी म्हणलं की मी खाली पाहणार सीक्यूबी. ओके, इन ट्रायंगल सीपीए अँड सीक्यूबी अँगल सीपीए कॉन्ग्रुएंट अँगल सीक्यूबी. सीपीए आणि सीक्यूबी कॉन्ग्रुएंट, कारण ईच ऑफ मेजर 90 डिग्री. ईच ऑफ मेजर 90 डिग्री. ओके, हे झालं फर्स्ट एक अँगल मिळाला. दुसरा अँगल मला कोणता मिळतोय पहा, सेकंड अँगल सी मी कॉमन अगोदर सांगितला, सी हा कॉमन आहे. सी कॉमन आहे, सी चं नाव मी सॉरी तुम्ही ट्रायंगल नव्हता पुसायला पाहिजे, तुमच्या लक्षात यायला पाहिजे ना तो. ओके, हा सी, हा क्यू आणि हा बी. ओके, आता सी कॉमन आहे, सी कॉमन, सी चं नाव आपल्याला घ्यायचंय. अँगल बी सी क्यू म्हणू शकता किंवा क्यू सी बी म्हणू शकता, पण अगोदर सीपीए ए मधला आहे म्हणून इथं आपण घेऊ अँगल ए सी पी. ओके, अँगल ए सी पी, अँगल ए सी पी कॉन्ग्रुएंट अँगल समजून घ्या. एसीपी ला कॉन्ग्रुएंट कोणता आहे, एसीपी ला बीसीक्यू. जर लक्षात आलं नसेल तर पहा एसीपी बीसीक्यू. ओके, अँगल बी सी क्यू, त्याला कारण काय, कॉमन अँगल, कॉमन अँगल. ओके, दोन अँगल मला मिळाले. दोन अँगल मिळाले की बस आपल्याला सफिशियंट कंडिशन आपली. दोन अँगल मिळाले की दोन ट्रायंगल ते सिमिलर असतात बाय ए टेस्ट नुसार. दोन कसे मिळाले पहा, सीपीए सीक्यूबी बोथ आर 90 डिग्री. सी हा कॉमन आहे, सीपीए मध्ये त्याचं नाव मी अशा पद्धतीने दिलं अँगल एसीपी. एसीपी म्हणजे शेवट मी 90 डिग्रीच्या ठिकाणी केलाय, म्हणून मी शेवट परत 90 डिग्रीच्या ठिकाणी करणार बीसीक्यू. ओके, बीसीक्यू. ज्यांना इथं समजत नसेल त्यांच्यासाठी ही फिगर काढली बीसीक्यू. ओके, देन ट्रायंगल सीपीए सिमिलर ट्रायंगल सीक्यूबी. सीक्यूबी त्याला कारण ए टेस्ट ऑफ सिमिलॅरिटी. ओके, ए टेस्ट ऑफ सिमिलॅरिटी. फर्स्ट क्वेश्चन झाला, प्रूव्ह केला आपण, हे प्रूव्ह झाला आपलं. सीपीए सिमिलर सीक्यूबी, सीपीए सिमिलर सीक्यूबी, ए टेस्ट ऑफ सिमिलॅरिटी. आफ्टर दैट वी गिवन द इन्फॉर्मेशन एपी बीक्यू. एपी आणि बीक्यू दिले पहा, एपी दिले 7, ही एपी दिली 7,
त्यानंतर BQ8 दिली, ही BQ8 दिली, मी BQ इथं लिहितो 8 किंवा इथं लिहितो 8, काय फरक पडत नाही. त्यानंतर BC12 दिली पहा, ही BC दिली 12, इथं लिहायची असेल तर पूर्ण आहे BC12 अँड AC फाइंड आउट करायची. कशा पद्धतीने तुम्हाला रेशो लिहावा लागेल यासाठी मी ही नावं लिहून दिली. कोणत्या दोन साइडचा रेशो घ्यावा लागेल हे लक्षात आलं असेल. QC याचा रेशो घ्यायची गरज नाही, कारण QC चा काही इथं संबंध येत नाही. म्हणजे कोणत्या दोन साइडचा रेशो घ्यावा लागेल पहा, एक जी काही परपेंडिक्युलर लाईन आहे आणि त्यानंतर हे BC आणि हे AC, म्हणजे त्याचा आपल्याला AC म्हणजे याचा कर्ण आहे पहा आणि याचा कर्ण, अशा रेशो घ्यायचा. तुम्हाला रेशो समजला असेल. रेशो घेताना मी घेतो परपेंडिक्युलरच्या खाली परपेंडिक्युलर AP/BQ. नाउ AP/BQ AP/BQ is equal to AC/BC. AC/BC कशा पद्धतीने मी रेशो घेतला ते एकदा समजून घ्या. कोणत्या तुम्ही तिन्हीचा पण रेशो घेऊ शकता पहा. जर तुम्हाला नाहीच समजलं की कशा पद्धतीने सर लिहावं, कोणत्या साइड लिहावं, तीन पण साइड लिहू शकता तिथं, कारण करस्पॉन्डिंग साइड्स ऑफ द सिमिलर ट्रायंगल आर इन द सेम प्रोपोर्शन. तीन रेशो लिहिले की त्याच्यापैकी ज्या बाजू दिल्या त्यांचा रेशो खाली घ्यायचा आणि नंतर क्रॉस मल्टिप्लिकेशन करून तुम्ही आन्सर काढू शकता, हेही अडचण नाही. किंवा डायरेक्ट आपण असंही शोधू शकतो की कोणत्या दोन बाजूचा रेशो लिहावा लागेल. AP, BQ, BC आणि AC यावरून आपल्याला हा रेशो कळतो. ज्यांना रेशो कळणार नाही ते तीनही रेशो लिहू शकतात. तीन रेशो पैकी जे साइड्स दिलेल्या आहेत त्याच्या रेशो तुम्ही खालच्या बाजूला लिहू शकता पहा. आता पुट द व्हॅल्यू, AP ची व्हॅल्यू काय 7 अपॉन BQ ची व्हॅल्यू 8 इज इक्वल टू AC फाइंड आउट करायची. AC आहे जी BC आहे 12. देन वी डू द क्रॉस मल्टिप्लिकेशन. आता क्रॉस मल्टिप्लिकेशन करा, काय येते पाहू आपण. 7 into 12, ओके, 7 into 12 इज इक्वल टू AC into 8 8 इकडे आले भागिले होतील. 8 comes to left hand side, it is in the dividation form. Therefore 7 into 12 divided by 8 is equal to AC. भाग द्या, 4 3 जा 12, 4 2 जा 8. ओके, 7 3 जा 21 upon 2 is equal to AC. Therefore AC is equal to, भाग द्या, 2 10 जा 20, 10 point, ओके 5. अशा पद्धतीने AC ची व्हॅल्यू तुम्ही फाइंड आउट करू शकता. अतिशय सोपं आहे पहा. मी इमॅजिन जशा पद्धतीने बाहेर फिगर केली त्याही पद्धतीने करू शकता. ज्यांना आताच इमॅजिन करायची त्यांची काही अडचण नाही. इन ट्रायंगल CPA and CQB, angle CPA congruent CQB because each of measure 90 degree. आता C हा कॉमन दाखवायचा आहे. अँगल ACP congruent अँगल BCQ दाखवू शकता, BCQ खालून दाखवू शकता. अशा पद्धतीने हा कॉमन अँगल आहे. देयरफॉर CPA सिमिलर CQB, AA टेस्ट ऑफ सिमिलॅरिटी. त्यानंतर त्यांच्या दोन साइडचा रेशो घेतला, व्हॅल्यू पुट केली, क्रॉस मल्टिप्लिकेशन करत. अशा पद्धतीने सोपं एक्झाम्पल आहे. यानंतर सोडवणार एक्झाम्पल नंबर 5. हा एक्झाम्पल नंबर 5 सोडवत असताना ज्यांना कोणाला लिहून घ्यायचे ते लिहून घेऊ शकता. एक्झाम्पल 5 एक 2-3 पद्धतीने सोडवता येईल. त्यातल्या दोन्ही पद्धती मी तुम्हाला सांगतो की कोणत्या कोणत्या पद्धतीने ते सोडवता येईल. फर्स्ट ऑफ ऑल वी ड्रॉ द ट्रॅपेझियम PQRS. ट्रॅपेझियम ड्रॉन करून घेऊ आपण. This is a trapezium. Okay. Diagonal ड्रॉन करून घेऊ त्याचे. Okay, this is diagonal PQ and PQRS is a trapezium. Diagonal of trapezium intersect at point A. या ठिकाणी इंटरसेक्ट करता येते. काय दिले पहा, इन ट्रॅपेझियम PQRS मध्ये काय दिले, साइड PQ पहा, साइड PQ पॅरलल टू साइड SR. त्याच्यानंतर आणखी गिव्हन इन्फॉर्मेशन काय पहा,
AR is equal to phi AP and AS is equal to phi AQ. Okay. Prove that. काय प्रूव्ह करायचे पहा. Prove that SR is equal to phi PQ. SR is equal to phi PQ हे फाइंड आउट करायचंय. पहा फिगर काढण्यात जरी थोडंसं गडबड झाली असली तरी समजून घ्या. साइड PQ पॅरलल साइड SR. PQ आणि SR पॅरलल आहेत. ट्रॅपेझियम मध्ये या दोन साइड्स पॅरलल असतात, ज्या दुसऱ्या दोन साइड नसतात. ओके. AR is equal to 5 AP. ओके. AR ची लेंथ हे 5 AP आहे आणि AS is equal to 5 AQ आणि काय फाइंड आउट करायचंय. SR is equal to 5 PQ. हा हे दोन जर ट्रायंगल आपण सिमिलर दाखवले, हे दोन ट्रायंगल जर सिमिलर दाखवले हे काय अवघड नाही. कारण का अवघड नाही, कारण AP is equal to AR is equal to 5 AP, AS equal to 5 AQ. हा क्लास चालू होता काय रे? हॅलो. हा. मी तुला फोन करतो क्लास संपल्यावर. हा. पहा या प्रकरणाकडे जर बारकाईने लक्ष दिलं, या एक्झाम्पलकडे, या एक्झाम्पलवर हे एक्झाम्पल 100% परीक्षेला येतं. 10वीच्या बोर्ड परीक्षेमध्ये या प्रकारचे एक एक्झाम्पल 100% परीक्षेला येणार आहे. आणि परीक्षेला आल्यानंतर हे कोणत्या पद्धतीने सोडवता येतं दोन्ही पद्धती मी तुम्हाला समजावून सांगतो. 100% तुम्हाला समजेल. पहा या पद्धतीने समजावून सांगतो. AR is equal to 5 AP, AR is equal to 5 AP आणि AS is equal to 5 AQ हे गिव्हन इन्फॉर्मेशन आहे आणि आपल्याला SR is equal to 5 PQ हे सिद्ध करायचं, हे प्रूव्ह करायचं. हे प्रूव्ह करणं, हे दोन ट्रायंगल जर सिमिलर दाखवले तर त्याच्या साइड काय असतात, सेम प्रोपोर्शन मध्ये असतात. पण दोन ट्रायंगल सिमिलर दाखवले की हेच आपल्याला प्रूव्ह होणार आहे. म्हणजे दोन ट्रायंगल आपल्याला सिमिलर दाखवता आले पाहिजेत. पहा आणि त्याच्या खालचं सुद्धा एक्झाम्पल याच प्रकारे आपल्याला सोडवायचंय. 2-3 एक्झाम्पल याच प्रकारचे आहेत. एक एक्झाम्पल समजून घ्या, दुसरं तुम्हाला मनाने सुटेल. पहा कोणत्या पद्धतीने हे एक्झाम्पल सोडवता येतं मी तुम्हाला समजावून सांगतो. पहा PQ पॅरलल SR दोन्ही पद्धती अगोदर तोंडी समजावून सांगतो, त्याच्यानंतर लिखित स्वरूपात घेऊ. PQ पॅरलल SR दिले. ओके. PQ पॅरलल SR. त्याच्यानंतर QS आपण त्यांचे ट्रान्सव्हर्सल मानू. QS इज अ ट्रान्सव्हर्सल. हे दोन लक्षात घ्या. दाखवायचंय काय, दाखवायचं हे दोन ट्रायंगल सिमिलर आहेत. कोणत्या पद्धतीने दाखवू शकतो. AS आणि AQ यांचा रेशो दिलाय, तो रेशो दिलाय AR आणि AR आणि AP चा रेशो आहे. आपल्याला रेशो याच्यावरून काढता येईल. AR अपॉन AP म्हणजे हे AP इकडे आले तर इकडून 5/1, हे AQ इकडे आले तर AS अपॉन AQ 5/1 वरून म्हणजे सेम रेशो आला. त्यानंतर अँगल PAQ आणि अँगल RAS हे कॉन्ग्रुएंट दाखवता येतील. कशाच्या आधारे, व्हर्टिकली अपोजिट अँगल. म्हणजे हे दोन अँगल व्हर्टिकली अपोजिट दाखवता येतील. याचा आणि याचा रेशो PA आणि AR चा रेशो सेम आहे. म्हणजे हे दोन ट्रायंगल SAS या टेस्ट नुसार सिमिलर दाखवता येतील. ही झाली पहिली पद्धत. दुसरी पद्धत, कोणत्या पद्धतीने हे दोन ट्रायंगल आपण सिमिलर दाखवू शकतो पहा. दुसरी पद्धत सांगतो. PQ पॅरलल SR दाखवायचं. QS इज अ ट्रान्सव्हर्सल. QS त्याची ट्रान्सव्हर्सल दाखवायची. आणि मग अल्टरनेट अँगल कोणते कॉन्ग्रुएंट येतील पहा. अँगल PQA कॉन्ग्रुएंट अँगल RSA. पहा हा अँगल आणि हा अँगल काय करायचा, कॉन्ग्रुएंट दाखवायचा. कशाच्या आधारे, PQ पॅरलल SR आणि QS इज अ ट्रान्सव्हर्सल. PQ अगोदर आपण दाखवताना PQS आणि RSQ दाखवतो. त्यानंतर आपल्याला हे कोलिनियर आहे. कोलिनियर असल्यामुळे PQA कॉन्ग्रुएंट अँगल RSA हे झाला पहिला एक अँगल कॉन्ग्रुएंट. त्यानंतर इकडचा अँगल आणि इकडचा अँगल आपण कॉन्ग्रुएंट दाखवू शकतो. अँगल QPA कॉन्ग्रुएंट अँगल SRA. त्यावेळेस PR ही ट्रान्सव्हर्सल दाखवला आहे. PQ पॅरलल SR, PR इज अ ट्रान्सव्हर्सल. PR ट्रान्सव्हर्सल दाखवल्यानंतर काय झालं पहा. मग ट्रान्सव्हर्सल दाखवल्यानंतर QPR किंवा QPA कॉन्ग्रुएंट अँगल SRA झाले. दोन अँगल कॉन्ग्रुएंट दाखवले. दोन अँगल कॉन्ग्रुएंट दाखवले की ट्रायंगल PAQ आणि RAS हे दोन ट्रायंगल सिमिलर दाखवायचे बाय AA टेस्ट नुसार. कोणत्याही पद्धतीने सोडवा. इथपर्यंत सोडवलं की तिन्ही बाजूचा रेशो घ्यायचा. तिन्ही बाजूचा रेशो घेतला की आपल्याला प्रूव्ह होणार आहे. कशा पद्धतीने प्रूव्ह होते आपण पाहूया.
कोणत्या पद्धतीने सोडवा काय अडचण नाही. इन ट्रायंगल इन ट्रायंगल PAQ किंवा असं लिहू आपण. दुसऱ्या 2 नंबरच्या पद्धतीने मी तुम्हाला सोडून देतो. PQ पॅरलल SR गिव्हन आहे PQ पॅरलल SR. ओके, PQ पॅरलल SR. त्याच्यानंतर QS इज अ ट्रान्सव्हर्सल. ओके, QS इज अ ट्रान्सव्हर्सल. QS ट्रान्सव्हर्सल घेतल्यामुळे काय तयार झालं बघा. ही QS ट्रान्सव्हर्सल घेतली, PQ पॅरलल तुम्हाला माहिती आहे. PQS ओके, अँगल PQS कॉन्ग्रुएंट अँगल काय येईल पहा. PQS ला कॉन्ग्रुएंट RSQ अँगल RSQ. आता पहा PQS ला मला PQA लिहायचंय कारण SAQ कोलिनियर आहे आणि RSQ ला मी RSA लिहिणार आहे कारण SAQ कोलिनियर आहे. म्हणून अँगल PQA कॉन्ग्रुएंट अँगल RSA अँगल RSA. त्याला कारण काय लिहिलं मी. कारण लिहिलं SAQ हे कोलिनियर आहे. ओके, हे आपल्याला 1 नंबरचा अँगल मिळाला. आता 2 नंबरचा अँगल काय घेऊ पहा. परत लिहू आपण. नाऊ PQ पॅरलल SR. परत एकदा PQ पॅरलल SR. आता QS ट्रान्सव्हर्सल घेतली होती. आता आपण काय ट्रान्सव्हर्सल घेणार आहे. PR इज अ ट्रान्सव्हर्सल. आता PR ट्रान्सव्हर्सल घेतली. PR ट्रान्सव्हर्सल घेतल्यामुळे काय तयार झालं पहा. आता QPR अँगल QPR कॉन्ग्रुएंट अँगल QPR ला कॉन्ग्रुएंट अँगल SRP अँगल SRP. आता आपल्याला QPR ला QPA लिहायचंय आणि SRP ला SRA लिहायचंय. QPA अँगल कॉन्ग्रुएंट अँगल SRA. त्याला कारण काय कोणती कोलिनियर आहे. PAR हे कोलिनियर आहे. PAR हे कोलिनियर आहे. पहा 2 अँगल मिळाले. आता त्याला 2 नाव देऊ आपण. इक्वेशन नंबर 2. 2 अँगल मिळाल्यानंतर कोणत्या 2 ट्रायंगल मध्ये 2 अँगल मिळाले ते अँगलचे नाव लिहू आपण आता. ओके, इथे लिहितो मी. इन ट्रायंगल PAQ and RAS. In triangle PAQ and triangle RAS. PAQ आणि RAS मध्ये कोणते 2 मिळाले ते लिहू आपण. पहिला कोणता मिळाला पहा. अँगल PQA कॉन्ग्रुएंट अँगल RSA. हे कशावरून. फ्रॉम 1. ओके, फ्रॉम 1 हे यासाठीच आपण प्रूव्ह करून ठेवलं होतं. फ्रॉम 2 वरून काय घेणार आहे. अँगल QPA कॉन्ग्रुएंट अँगल SRA. हे कशावरून मिळालं. फ्रॉम 2. ओके, फ्रॉम 2 2 अँगल मिळाले. देअरफॉर काय. देअरफॉर ट्रायंगल PAQ सिमिलर ट्रायंगल RAS. इथपर्यंत मी तुम्हाला अगोदर पण सांगितलं की 2 पद्धतीने तुम्ही हे इथपर्यंत प्रूव्ह करू शकता. ही कोणती टेस्ट आली. बाय AA टेस्ट ऑफ सिमिलॅरिटी. हे इथपर्यंत तुम्ही 2 पद्धतीने प्रूव्ह करू शकता. मी अगोदरच तुम्हाला सांगितलं 2 पद्धतीने कोणत्या. तर अगोदर तुम्ही हा व्हर्टिकली अपोजिट अँगल दाखवू शकता. PAQ RAS हे प्रूव्ह करू शकता. त्याच्यानंतर आपल्याला दिले काय. ह्या 2 बाजू दिल्या AQ/AS आणि AP/AR. हे रेशो तुम्ही इक्वल दाखवू शकता. हे 5/1 5/1 येते आणि मग हे 2 रेशो इक्वल आहेत. हा मधला त्यांचा इन्क्लूड केलेला अँगल इक्वल आहे. म्हणून SAS टेस्ट नुसार तुम्ही दाखवू शकता आणि मग हीच येईल PAQ सिमिलर ट्रायंगल RAS. इथपर्यंत सेम येईल. किंवा मी आता ज्या पद्धतीने प्रूव्ह केलंय PQ आणि SR पॅरलल दाखवायचे. QS त्यांचे ट्रान्सव्हर्सल दाखवायचे. PQA आणि RSA हे हा पहिला अँगल इक्वल दाखवायचा. PQ पॅरलल SR दाखवायची. PR त्याचे ट्रान्सफॉर्मर दाखवायची. QPA आणि SRA हे 2 ट्रायंगल अँगल कॉन्ग्रुएंट दाखवायचे. अशा पद्धतीने हे 2 अँगल कॉन्ग्रुएंट दाखवले की ट्रायंगल PAQ आणि RAS हे AA टेस्ट नुसार पॅरलल होते. सिमिलर होते.
एकदा हे दोन ट्रायंगल सिमिलर झाले की त्यांच्या साइडचा रेशो घ्यायचा. साइडचा रेशो घेऊ आपण आता. साइडचा रेशो काय पहा, साइडचा रेशो आपण इथं काढून घेऊ. नाव साइडचा रेशो आपण काढून घेऊ. नाव AR is equal to 5AP. पहा काय दिलं, AR is equal to 5AP. ओके. त्यानंतर मग हे AP इकडे आले काय होईल सांगा, AR upon AP is equal to हे AP इकडे आले इथं राहिले 5 upon 1. त्यानंतर AS is equal to 5 एक पहा, AS is equal to 5AQ. 5AQ. AQ इकडे आणा, AS upon AQ. AS upon AQ is equal to इथं 5 उरले, 5 upon 1. छेदस्थानी काय नाही म्हणजे 1 असतो. नाव परत एकदा आता हे सगळे रेशो घेऊ आपण, या ट्रायंगलचे रेशो घेऊ. AR upon AP म्हणजे AR upon AP. पहा AR upon AP is equal to AR upon AP is equal to AS upon AQ. AS upon AQ is equal to पहा AR upon AP घेतलं, AS upon AQ घेतलं, राहिलेली साइड कोणती, SR. SR upon PQ. SR upon PQ. हे कशाच्या आधारे लिहिलं आपण, हे दोन ट्रायंगल सिमिलर आहेत. हे सिमिलर असल्यामुळे काय, करस्पॉन्डिंग साइड्स ऑफ सिमिलर ट्रायंगल आर इन द सेम प्रोपोर्शन. इथं लिहा करस्पॉन्डिंग साइड्स ऑफ सिमिलर ट्रायंगल. याचं कारण लिहायचं करस्पॉन्डिंग साइड ऑफ सिमिलर ट्रायंगल. बट याची बट AR upon AP is equal to AR upon AP माहिती आपल्याला किती आहे, 5 upon 1. 5 upon 1. मग therefore काय, मग हे SR upon PQ सुद्धा काय येईल, SR upon PQ is equal to सुद्धा काय आलं, 5 upon 1. तिरकस गुणाकार करा फक्त. SR is equal to SR ने 1 ला मल्टिप्लाय करा. SR is equal to 5 into PQ म्हणजे 5 PQ. हे प्रूव्ह झालं. पहा अशा पद्धतीनं तुम्ही सहज प्रूव्ह करू शकता. ज्यांना कोणाला याचे स्क्रीनशॉट काढून घेऊ शकता. अतिशय चांगल्या पद्धतीनं हे मी तुम्हाला प्रूव्ह करून दिले. मला वाटतं निश्चित मध्ये कोणाला अडचण आली नसेल. फक्त लक्षात काय ठेवायचे की हे दोन ट्रायंगल आपल्याला सिमिलर दाखवायचे. कोणत्याही पद्धतीने दाखवा. मी दाखवले जसे PQ आणि SR पॅरलल दाखवून PR यांचा ट्रान्सव्हर्सल, QS यांचा ट्रान्सव्हर्सल आणि हे अल्टरनेट अँगल. पहा इथे नाव द्या तुम्ही, इथं अल्टरनेट अँगल म्हणून. इथं अल्टरनेट अँगल हे काय आहे, अल्टरनेट अँगल. अल्टरनेट अँगल कशाच्या आधारे हे कॉन्ग्रुएंट आहेत, PQS म्हणजे PQS आणि RSQ हे अल्टरनेट अँगल आहे. त्याच्या आधारे PQA आणि RSA लिहिलं. त्याच्यानंतर PQ पॅरलल SR PR त्याचे ट्रान्सव्हर्सल दाखवली आणि QPR आणि दुसरा त्याला SRP आपण कॉन्ग्रुएंट दाखवला. हे सुद्धा काय आहे, हे सुद्धा अल्टरनेट अँगल आहेत. माझ्याकडून नाव लिहायचे राहिले की अल्टरनेट अँगल. आणि त्याच्या आधारे मग PAQ आणि RAS मध्ये मी PAQ आणि RAS मध्ये हे दोन अँगल कॉन्ग्रुएंट दाखवले, फ्रॉम 1 आणि फ्रॉम 2 वरून. आणि मग हे दोन ट्रायंगल मला कॉन्ग्रुएंट दाखवता आले. हे दोन ट्रायंगल सिमिलर दाखवता आले. सिमिलर दाखवल्यानंतर त्यांच्या साइडचा रेशो काय असतो, सेम प्रोपोर्शन मध्ये असतो. म्हणून हा साइडचा रेशो मी सेम प्रोपोर्शन मध्ये लिहिला. हा सेम प्रोपोर्शन मध्ये लिहिल्यानंतर हे अगोदर काढून घेतलं होतं. AR is equal to 5AP. AP इकडे आले, AR upon AP is equal to 5 upon 1. इथं लिहिलं मी AR upon AP is equal to 5 upon 1. Therefore SR upon PQ is equal to सुद्धा काय आहे, 5 upon 1. क्रॉस मल्टिप्लिकेशन करा. SR ने 1 लागून SR 5PQ. अशा पद्धतीनं हे गणित सोडवलंय. पहा सेम गणित 6 यासारखंच आहे. 7, 8, 9. आता मला वाटतं बराचसा वेळ झालेला आहे. त्याच्यामुळे आपण पुढचे गणित उद्याच्या तासाला पाहू. 4 गणित राहिलेत आणि सॉल्व एक्झाम्पल 2 आहेत. हे सगळे एक्झाम्पल मी उद्या घेईल. आता फक्त एक प्रॅक्टिस सेट आपला बाकी आहे, 1.4. एकच प्रॅक्टिस सेट, त्यानंतर आपलं प्रकरण हे संपत आहे. पहा प्रॉब्लेम सेट सुद्धा आपण घेणार आहे. प्रत्येक क्वेश्चन टू क्वेश्चन आपला घेण्याचा प्रयत्न असतो. सगळ्या विद्यार्थ्यांनी परत एकदा व्हिडिओ पहा. जर काही अडचण आली तर विचारा. तुम्ही राहिलेले एक्झाम्पल सोडवण्याचा प्रयत्न करा. नाही सुटले तर मी तुम्हाला उद्या सोडून देणारच आहे. पण आजचं काम तुम्हाला सांगतो की आज जे एक्झाम्पल मी घेतलेत पहा, एक्झाम्पल 1 पासून एक्झाम्पल 5 पर्यंत, हे 5 चे 5 एक्झाम्पल स्वतःच्या मनाने सोडवा. कशाचाही आधार न घेता स्वतःच्या मनाने सोडवा. ते सुटलेच पाहिजे. जर नाही आले तर परत एकदा व्हिडिओ पहा. पण ते गणित तुमच्या मनाने सुटले पाहिजे, एवढी काळजी घ्या. बाकी उद्याच्या तासाला पाहू. धन्यवाद सगळ्यांना.